आज आपण इथे शिकणार आहोत वॉटरफॉल ब्रेड हेअरस्टाईल. आता वॉटरफॉल ब्रेड हेअरस्टाईलसाठी मी सेम फ्रंटला व्ही शेपमध्ये मी एक स्टँड काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता फ्रंटने काढलेला आहे. इकडे मी फ्रंट वॉटरफॉल म्हटलं की फ्रंटनेच तुमचा स्टँड आला पाहिजे. आता इथे मी एकाचे दोन पार्टिशन करणार आहेत. एकाचे दोन पार्ट केलेले आहेत. आता त्याला मी काय करणार आहे, क्रिस क्रॉस करून घेणार आहे. क्रिस क्रॉस बघा कशी करते मी क्रिस क्रॉस. हां, असे क्रॉसमध्ये एकावर एक असे क्रॉस केले पाहिजे. आता आहे ना, प्रत्येक स्टँड असा आहे ना त्या दोघांच्या मध्ये आला पाहिजे. आता वरून मी एक स्टँड घेते छोटासा आणि तो त्या दोघांच्या मध्ये मी ॲड करत आहे. असे सोडून द्यायचं आहे. हा बघा सोडलेला आहे. आता परत त्या दोन स्टँडचे मी क्रिस क्रॉस करून घेणार आहे. असं क्रिस क्रॉस केला. आता परत मी वरचा एक स्टँड आहे तो त्यामध्ये ॲड करून घेणार आहे. हीच टेक्निक तुम्हाला फॉलो करायची आहे. इथे परत क्रिस क्रॉस, परत वरचा स्टँड जो आहे त्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये सोडून देत आहे. सेम टेक्निक पूर्ण केसांमध्ये सेम. बघा आता बघू शकता तुम्ही, हे बघायला इतकी सुंदर वाटते ना, की म्हणजे असं तुम्ही हे लहान मुलांच्या केसांमध्ये करू शकता. जी सायडर असेल म्हणजे बहीण वगैरे, आणि तिला थोडंसं असं ओपनमध्ये पण काहीतरी छान वेगळं व्हेरिएशन्स द्यायचं असेल केसांमध्ये, तर तुम्ही ही ब्रेड नक्की करा. फ्रंट वॉटरफॉल ब्रेड म्हणतात त्याला. आणि आता एकदम इझी आहे, असं काय म्हणजे हेडेक नाही आहे की बापरे कसं, पण बघायला खूप सुंदर वाटते. आता बघा मी असा अँडचा ट्विस्ट असा पाठीमागे घेतलेला आहे, स्टील पिन केलेला आहे. आता सेम टेक्निक मी ह्या साईडला करून घेणार आहे. सेम मी फ्रंटला एक स्टँड काढलेला आहे, एका स्टँडचे दोन पार्टिशन केलेले आहेत आणि सेम टेक्निक क्रिस क्रॉस करून त्याच्या दोघांच्या मध्ये तो एक वरचा एक स्टँड तो सोडून देणार आहे. परत मी क्रिस क्रॉसमध्ये जाणार आहे, त्याच्या दोघांच्या मध्ये ती स्टँड सोडून देणार आहे. बघा आहे की नाही, किती इझी आहे. म्हणजे आपण करायला गेलो ना तर काहीही गोष्टी घडू शकतात केसांमध्ये सुद्धा. म्हणजे एखादी स्टायलिंग वगैरे काही असं हे नाही आहे एकदम हेडेक वगैरे. आता इथे ना प्रत्येक जे आता तुमचे तिकडे स्टँड किती आले असतील ना, ते तुम्हाला काउंट करायचं आहे आठवणीने. म्हणजे जर एका साईडला जर तुमचे 6 स्टँड आले असतील, 7 स्टँड आले असतील, तर तुमचे दुसऱ्या साईडला सुद्धा 6 किंवा 7 स्टँडच आले पाहिजे. आता इथे माझे ना प्रत्येकी ना 5-5 स्टँड आलेले आहेत. तुम्हाला दाखवते मी मोजून. आता इथे पहिला मी आधी पिन करून घेते. स्टीलचा पिन करून घेत आहे. नंतर मग मी पिन करून घेणार आहे. बॉबी पिन वापरणार आहे. तुम्ही इथे रबर बँडचा सुद्धा वापर करू शकता. इथे झालेली आहे ही माझी कंप्लीट वॉटरफॉल ब्रेड. कशी वाटली तुम्हाला? प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जे स्टँड काढणार ना, त्या आधीच एक साईडचे झाल्यावर तुम्ही काउंट करा. मग दुसऱ्या स्टँडमध्ये हात घाला. म्हणजे दुसरी जी हेअरस्टाईल करणार त्या साईडची, त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकी ते तेवढे स्टँड क्रिएट करा. मग तुमची हेअरस्टाईल परफेक्ट दिसेल. म्हणजे इथे जास्त नाही, तिथे कमी नाही. म्हणजे परफेक्ट स्टँड क्रिएट झालेले पाहिजे ह्या हेअरस्टाईलमध्ये. तरच ती हेअरस्टाईल दिसणार तुमची वॉटरफॉल. वॉटरफॉल म्हणजे जे वॉटरफॉल पाण्याचे पडतात कसे लाईन लाईन, ते ह्याच्यामध्ये क्रिएट होते.